भावार्थ रामायण बालकांड अध्याय 11 भाग 2. पुढे विश्वामित्र गुरुला सांगतात की या स्थितीतून तुम्ही रामाला सावध करा, कारण पुढे भरपूर कार्य श्रीरामाला करायचे आहे. म्हणून तुम्ही रामाला प्रवृत्त करून देवाचे कार्य करण्याचे सांगा आणि माझे पण यज्ञ अपुरे आहे म्हणून त्यांना सावध करा, असे विश्वामित्र सांगतात. पुढे म्हणू लागले की श्रीराम माझ्या यज्ञाचे संरक्षण करेल, पुढे ताठिकाला मारतील आणि सीतेला करून घेतील आणि त्या सीतेला रावण नेईल. पुढे सर्व राक्षसाचा नाश रामाच्या हातून होणार आहे. आणि हे श्रीरामाचे चरित्र जो व्यक्ती ऐकल ते जीवन मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त होतील. म्हणून श्रीरामाला सावध करा. एवढे ऐकून गुरु वशिष्ठ श्रीरामाला सावध करण्याचे प्रयत्न करतात. पुढे जाऊन म्हणतात की हे रामा, तुला भरपूर कार्य करायचे आहे, म्हणून तुला समाधीत जाऊन भागणार नाही, सावध झालं पाहिजे. कारण सर्व जगाला सुखी करायचं काम तुझ्या हातून होणार आहे आणि तुला समाधी ज्ञानामुळे लागली आहे. ही समाधी लागल्यानंतर सर्व काही विसरतात. त्याचेही लक्षणे तुम्हाला सांगतो की ज्याला या जगाला पाहून आपल्या मनामध्ये बदल होत नाही, मी कर्मच करत नाही म्हणून कर्म त्याग करू नका आणि तुम्हाला सर्व जगाचे कार्य करायला पाहिजे, तेवढे अधिकार तुम्हाला प्राप्त झाले आहे. ज्याला या जगाचे भूते पाहून सर्व समान वाटते ते समाधीचे लक्षण हो. आणि ज्ञानी व्यक्तीला संसार खोटा वाटतो. समाधी अवस्थेमध्ये गेलो तर मग तुम्हाला कार्य करायचे आहे ते सर्व राहून जाईल. तुम्ही मी तूपणाच्या पलीकडे गेलो आहोत. तुम्ही ब्रह्म अवतार आहोत म्हणून तुम्हाला कार्य केले पाहिजे. अरे रामा, त्रिगुणामध्ये अडकलेला आहे त्या जीवाला प्रपंच आवडतो. मग त्या अडकलेल्या जीवाना जर राम म्हटले तर त्याचा उद्धार होऊन तो मोक्षपदाला जातो. मग तुम्हाला तर अवतार कार्य करायचे आहे आणि अवतारामध्ये प्रपंचामध्ये व परमार्थात या दोन्हीमध्ये सावध पाहिजे, मगच कार्य करू शकतो. हेच अवताराचे गुण आहे. असा अवतार व्यक्ती बाह्य दृष्टिकोनातून बघितले तर शून्य वाटतो, पण अंतर आत्म्याला त्याची जाणीव होते. त्या व्यक्तीला अंतर्यात बघितले तर निर्विषय दिसतो आणि बाह्य स्वरूपात बघितले तर विषयाला धरून बसलाय की काय असा भासतो आणि तो व्यक्ती अंतःकरणात तो सदा उदास असतो आणि बाहेर तो आनंदी राहतो आणि आत सदा निर्मल व बाह्यामध्ये अति सर्वाबद्दल तळमळत असतो आणि आत सदा निर्मळ असून सर्वाबद्दल आदरता असते आणि बाहेर क्रोधाने लाल भडक झाला की काय असे वाटते आणि बाहेरून बघितले तर कार्य करण्याची आवड आहे आणि मधून अगदी लोण्यासारखा गुळगुळीत आहे. बाहेर बघितले तर कर्म करत आहे असे दिसतो आणि आतून शांत आहे आणि या व्यक्तीला प्रपंच आणि परमार्थात सावध असतात. हेच अवतार पुरुषाचे लक्षण आहे आणि हेच कार्य करून जगाचे कल्याण करायचे रामा तुमच्या हातून आहे.
म्हणून तुम्ही सावध झाले पाहिजे, असा प्रयत्न गुरु वशिष्ठ या ठिकाणी करू लागले. आणि पुढे जाऊन गुरु म्हणतात की नाटक करत असताना ते पात्र नाटकातच धावतो आणि नाटक संपले की पूर्ववृत्त होतो, किंवा सोंगट्याचा खेळ करत असताना राजा बिरबल असे एकमेकाविरुद्ध खेळ खेळतो आणि खेळ संपले की एकत्र यायला लागते. अशा पद्धतीनं तुम्ही कार्य करा आणि सर्व देवांची बांधवडी सोडा, राम राज्याची गुढी उभा करा, असे कुलगुरू सांगत असताना श्रीराम शांत अवस्थेत राहिले. रामाला समाधीतून बाहेर आले नाही हे गुरुने पाहिले आणि जाणले. मग वसिष्ठाने नाडीमध्ये जाऊन त्यांची नाडी चैतन्य झाली आणि मग राम सावध झाले. श्रीरामाला गुरुने प्रबोधन केले हे पाहून विश्वामित्राला आनंद झाला आणि पुढे श्रीराम म्हणतात की हे गुरुवर्या, तुमच्या सामर्थ्यामुळे मी कायद्याच्या आणि इतर गोष्टी मी पाहत नाही, म्हणून मी त्या पलीकडे गेलो आहे. तुम्ही महान आहोत आणि तुमच्या शब्दाच्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे माझे कर्म, कार्य आणि कारण काहीही उरले नाही. म्हणून तुम्ही जे सांगाल ते मी करेन, असे श्रीराम आश्वासन गुरु वशिष्ठाला देतात. पुढे म्हणतात, वेदाने शास्त्राने सांगितल्याप्रमाणे गुरुचे वाक्य पाळले पाहिजे. नाही पाळले तर त्या व्यक्तीला डोक्यावर पाप वाढून बसते आणि गुरुचे वाक्य उल्लंघन केले तर तो व्यक्ती नरकात जातो आणि त्या व्यक्तीला आत्मज्ञान नसते. तर 14 विद्या 64 काळा दुःखी होतात आणि सकळ सिद्धांताच्या मर्यादाचे उल्लंघन होते, असे स्वतः श्रीराम सांगतात. त्यावेळेस गुरु वशिष्ठाला प्रभू रामचंद्राने आलिंगन दिले. पुढे नाथ महाराज सांगतात की ही कथा ज्याने तन मन धन एकाग्र चित्त करून ऐकले तर तो श्रोता मोक्ष सुखाला प्राप्त होतो. आणि ही मूळ कथा वाल्मिकाने भारद्वाज ऋषीला सांगितलेली आहे. हीच कथा श्रीनाथ बाबांनी तुम्हा आम्हाला सांगितली आणि इथेच अध्याय 11 या ठिकाणी समाप्ती करतात. जय श्रीराम, जय श्रीराम.